अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपला विषय आहे उद्या होळी आहे. होळीच्या दिवशी सकाळी उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन तर करायचंच आहे, पण आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, धनहानी होतं, सारखं नुकसान होतं, बार बार आपल्या घरामध्ये अपघात होतात, भांडणे होतात. पैसा येण्याचा एकच मार्ग असतो, पण जाण्याचे अनेक मार्ग असतात. आपल्या घरामध्ये पैसा टिकतच नाही. आपल्या कितीही आपण मेहनत करतो, आपल्या खूप काही पैसा पण येतोय, पण तो पैसा स्थिर राहत नाही, घरामध्ये टिकत नाही. तर अशा वेळेस बघा, वर्षातून एकदाच हा उपाय करायचा असतो आणि हे सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उद्या मी तुम्हाला दिवा लावायला सांगणार आहे. ते दिवा तुम्ही उद्या सकाळी लावू शकता. 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता लावू शकता. आपल्याला काय करायचं आहे, उद्या आपल्या उंबऱ्याला तर हळदीचं लेपन आपल्याला उद्या करायचंच आहे. पौर्णिमा पण आहे आणि उद्या होळी पण आहे. तर आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. हळदीचं लेपन म्हणजे थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकून आपलं उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ पुसून झाल्याच्या नंतर त्या उंबऱ्यावरती आपल्याला थोडीशी गुलाल टाकायचं आहे. त्या लेपन करायचं नाही. हळदीचं लेपन पुसून वगैरे झाल्याच्या नंतर फक्त आपल्या मुख्य उंबऱ्यावरती थोडंसं गुलाल शिंपडायचं आहे, म्हणजे असं थोडं थोडं टाकायचं आहे. आणि मग टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवा आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, हे लक्षात घ्या. मीठ टाकायचं नाही. कणकेचा दिवा बनवल्याच्या नंतर एक वात घ्यायची आहे. एक वातीचे असे 2 वात्या करायच्या आहेत आणि 2 वात्या करून आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्या दिव्याची वात दुमुखी दिवा लावायचा आहे, म्हणजे 2 मुखी दिवा लावायचा आहे आपल्याला. 2 मुखी म्हणजे एक दिवा आपल्याला एक दिवा मध्ये वात टाकायची आहे आणि दोन्ही साईडनं, जसं वात टाकल्याच्या नंतर दोन्ही साईडनं आपण दिवा लावून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता किंवा तिळाचं तेल टाकू शकता. त्याचबरोबर त्या दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे. असाच दिवा ते खाली ठेवायचा नाही. थोडंसं फुलाचं आसन देऊ शकता किंवा तुम्ही अक्षदा वगैरे ठेवू शकता. आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला 11 काळे उडीद टाकायचे आहेत. दिव्यामध्ये 11 काळे उडीद टाकायचे आहेत. आणि मग त्या दिव्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे, जे काही संकटे आहे, जे काही आपल्या घरामध्ये दुःख आहे, दारिद्र्य आहे, अलक्ष्मीचं नाश होऊन जावं म्हणून हे मी आज दिवा प्रज्वलित करत आहे. म्हणून नमस्कार करून घ्यायचा आहे. त्या दिव्याची पंचोपचार पूजा करून एक फुल अर्पण करायचं आहे. आणि तो दिवा आपल्याला संध्याकाळपर्यंत तेवत राहावं, याची काळजी घ्यायची आहे. तेल जर संपलं तर आपण नंतर अजून तेल टाकू शकता. ते सकाळी लावलेलं दिवा तसंच राहू द्यायचं. सकाळी आपल्याला होळी पेटवल्याच्या नंतर ते दिवा होळीमध्ये नेऊन टाकून द्यायचं आहे. हे आपल्याला वर्षातून एकदाच करण्याचा उपाय आहे. आपल्या घरामध्ये बघा, पैसा टिकत नाही. घरामध्ये कोणाकोणाचं असंच एवढं चांगलं राहतं, थोडंसं कमवतात, पण त्यांच्यामध्ये सुख, समाधानी, आनंद राहतं. आपल्या घरामध्ये खूप काही पैसा येतो, धन येतो, पण ते सुख येत नाही, ते आनंद येत नाही, तो पैसा टिकत नाही, त्या पैशाचं सुख आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला ह्या होळीच्या दिवशी ह्या छोटे छोटे उपाय करायचे आहेत. हे उपाय छोटे आहेत, पण ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. तर हे होळीच्या सकाळी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बघा, धन तर आपण धन ही लक्ष्मी माता आहे. आपल्या घरातली स्त्री जी लक्ष्मी माता असते, लक्ष्मी स्वरूप असते. मुलगी, पत्नी, सून ह्यांना कधीही आपण अपमान करू नये, ह्यांचं कधीही अनादर करू नये. ह्यांचा अनादर झाले तर लक्ष्मी माता घरामध्ये टिकत नाही. आपण कितीही धन कमवा, ज्या घरामध्ये गृहलक्ष्मी हसत खेळत राहते, ती खुश राहते, त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड टिकून राहते. असं नाही की लक्ष्मी माताचा मान सन्मान करणं म्हणजे रोज उठून तिला साडी घेऊन देणं किंवा महिन्याला साडी घेऊन देणं किंवा तिला दागदागिने करणं, असं नाही. पण त्याच्या विचाराला सन्मान देणं, त्यांच्याला आदर करणं, त्यांच्या विचाराला, त्यांच्या मनाला कधीही दुःख पोहोचणार नाही, त्यांचा अपमान होणार नाही. असं जरी आपण एवढं मान सन्मान जरी दिलं तरीही त्या खुश राहतात.
ग्रहलक्ष्मी खुश असली तर आपल्या घरामध्ये बघा कधीही धनाची कमी पडत नाही. हे शास्त्रीय नियम आहे. ज्या घरातली लक्ष्मी स्वरूपी स्त्री खुश राहते, ती आई असो, पत्नी असो, बहीण असो, ह्या स्त्री रूपी ज्या सन्मान होतं, त्यांच्या घरामध्ये सन्मान होतं, त्यांचं मान सन्मान होतं, त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड राहते. म्हणून स्त्रीचं कधीही अनादर करू नये आणि तिचं मान सन्मान करावं. तसेच आपली होळी कशी पुजावी, आपलं होळी मध्ये काय काय टाकायचं आहे ते सगळं माझं व्हिडिओ आलेला आहे. एकदा माझ्या चॅनलवरती जावा आणि तुम्ही सगळं पाहू शकता. त्याचप्रकारे आपल्याला जर खूप व्यापारामध्ये हानी होत असेल, व्यापार वृद्धी होत नसेल, तर होळीपासनं आपल्याला 40 दिवस बजरंग बाणाचे 3 पाठ करायचे आहेत. होळीपासनं 40 बजरंग बाणाचे 3 पाठ करायचे आहेत. दररोज 40 दिवस तुम्ही करून पहा. तुमच्या व्यापारामध्ये मनासारखी नोकरी प्राप्त होते आणि धन वृद्धी होते. घरामध्ये धनाची कधीही कमी पडत नाही. या छोट्या छोट्या सेवा आहेत, पण आपल्या जीवनामध्ये ह्यांचा खूप सकारात्मक आपल्याला परिणाम दिसून येतं. तर हे वर्षातून एकदाच हा सण येतो, तर वर्षातून एकदाच आपल्याला सेवा उपाय करायचे असतात. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दिवस जावो. हॅपी दिवा.